Hello everyone, this is Abhijit and welcome you all to today's session. And the today's session is about the formula for calculating electric power. As in the last video, we have seen about the concept of electric power. Okay, now in this session, we will be discussing about the formula which are helpful for finding or calculating electric power. So let's begin. We know that power is equal to work done upon time taken. Yes, this is we have seen in the last standard, that is in the 9th standard chapter work and energy, and this ratio can also be represented in this way, means capital P is equal to capital W upon T, right? And here we can number this ratio as a equation number 1. Now based on this equation number 1, we are going to derive a one formula which is P is equal to V into I. ओके, सो बघूया मग हा फॉर्म्युला या इक्वेशनला यूज करून नक्की डिराइव्ह कसा झालेला आहे. आता सगळ्यात सेकंड पॉईंटला बघूया. आपल्याला माहीत आहे, ठीक आहे, किंवा आपण स्टडी केलेला आहे काय की जेव्हा इलेक्ट्रिक करंटकडून वर्क डन होतं, ठीक आहे, कधी जेव्हा पोटेन्शियल डिफरन्स व्ही या व्ही एवढ्या पोटेन्शियल डिफरन्सला जर का टी या टाईमसाठी करंट इलेक्ट्रिक करंट फ्लो होत असेल तर त्या इलेक्ट्रिक करंटकडून काय होतं, वर्क डन होतं. बघा थोडंसं तुम्हाला हे कन्फ्यूज झालं असेल नक्की मी हे काय सांगितलं, पण तुम्हाला क्लिअर होईल पुढच्या लाईनमध्ये पहा की या ठिकाणी जो वर्क डन म्हणजेच कॅपिटल डब्ल्यू जो आहे तो कोणत्या युनिटमध्ये आलेला आहे, जूल्समध्ये. ठीक आहे, तर हा जो एक्सप्रेशन आहे किंवा हे जे डब्ल्यू इज इक्वल टू कॅपिटल व्ही इंटू कॅपिटल आय इंटू कॅपिटल टी हे कसं आलं तर बघा त्यासाठी आपल्याला माहिती आहे पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला काय, ते वर्क डन अपॉन क्वांटिटी ऑफ चार्ज मोड. ओके, मग याच रेशिओला आपण डब्ल्यूचा एक्सप्रेशनमध्ये फॉर्म केलं, जस्ट काय केलं, क्यूला इकडे जाऊन मल्टिपल केलं. अगेन आपल्याला करंट फाइंड आउट करायचा पण फॉर्म्युला माहिती आहे, आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी, राईट, म्हणजेच क्वांटिटी ऑफ चार्ज मूव्ह पर सेकंड, म्हणजेच काय असते, इलेक्ट्रिक करंट असते. या रेशिओला इलेक्ट्रिक करंटच्या रेशिओला पण आपण या वेने रिअरेंज केलं, म्हणजेच क्यूला सेपरेट ठेवून आयच्या साईडला हा टी जाऊन मल्टिपल झाला. आता यामध्ये ही जी क्यूची व्हॅल्यू आहे ना ती या एक्सप्रेशनमध्ये पुट करायची या क्यूमध्ये. मग काय होईल रे, हा व्ही देन हा आय इंटू टी इज इक्वल टू डब्ल्यू, म्हणजेच बघा हे एक्सप्रेशन भेटते तुम्हाला आणि हेच एक्सप्रेशन तुम्हाला हे इथं भेटलेलं आहे. सो आय थिंक आता क्लिअर झाला असेल की हा डब्ल्यू इज इक्वल टू व्ही इंटू आय इंटू टी हे कुठून आलं. आता याच डब्ल्यू इज इक्वल टू व्ही इंटू आय इंटू टीला कुठे पुट करायचं आपल्याला, तर या इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायचा आहे. हा जो डब्ल्यू दिसतोय यामध्ये या डब्ल्यूला पुट करायचा आहे. मग या डब्ल्यूला पुट केल्यानंतर ना बघा काय येतं आन्सर की सिंपल काय केलं आपण, या डब्ल्यू मध्ये हा जो डब्ल्यू आहे व्ही इंटू आय इंटू टी हा पुट केला आणि जो डिनॉमिनेटर मधला टी आहे तो रिमेन्स ॲज इट इज. आणि या पीचं आन्सर ऑब्विसली कशामध्ये येणार आहे, जूल्स पर सेकंड. जूल पर सेकंड म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, वॅट म्हणतो. ठीक आहे, आता यामध्ये काय होईल रे, या टीला टी कॅन्सल होईल आणि काय तिथं रिमेंड राहील व्ही इंटू आय, ते तुम्हाला या नेक्स्ट स्टेपमध्ये दिसेल. ठीक आहे, की हे पी इज इक्वल टू व्ही इंटू आय आणि ह्या एक्सप्रेशनचा आन्सर कोणत्या युनिटमध्ये येणार आहे, जूल्स पर सेकंड, म्हणजेच कोणत्या युनिटमध्ये, वॅटमध्ये. ठीक आहे, नाउ प्लीज कम टू द नेक्स्ट स्लाइड. आता आपण हे फॉर्म केलं आत्ताच. ठीक आहे, हे जे एक्सप्रेशन आहे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन की पी इज इक्वल टू व्ही इंटू आय, तर आता या एक्सप्रेशनला ठीक आहे की हे तुम्हाला वॅटमध्ये भेटणार. ठीक आहे, हे वॅट म्हणजेच काय आहे, या पीचं जे आन्सर येणार आहे ना ते तुमचं या वॅटमध्ये येणार आहे. पीचा आन्सर कधी, जेव्हा तुम्ही व्हीची आणि आयची व्हॅल्यू एकमेकांना इथं मल्टिप्लाय कराल, म्हणजेच या फॉर्म्युल्यामध्ये पुट कराल, तर तुमचा आन्सर पीचं वॅटमध्ये येणार आहे. वॅटमध्ये आल्यानंतर ना तो आपण या एक्सप्रेशनला वर्ड्समध्ये पण कसं लिहू शकतो, तर पहा की पी म्हणजेच काय, इलेक्ट्रिक पॉवर, राईट. कॅपिटल व्ही म्हणजेच काय, पोटेन्शियल डिफरन्स आणि कॅपिटल आय म्हणजेच काय, इलेक्ट्रिक करंट. सिंपल आपण काय केलं, फक्त वर्ड फॉर्मॅटमध्ये तिथं आपण लिहिलं. आता यामध्ये या फॉर्म्युल्यामध्ये व्ही म्हणजेच काय तर माहिती आहे आपल्याला, पोटेन्शियल डिफरन्स किंवा पोटेन्शियल डिफरन्स आपण दुसऱ्या नेमने ओळखतो किंवा त्याला आपण डिफाईन करू शकतो, तो म्हणजे व्होल्टेज, आणि ते हे कोणत्या युनिटमध्ये असतं, व्होल्ट्समध्ये असतं. देन कॅपिटल आय म्हणजेच काय असतो, इलेक्ट्रिक करंट, तो कोणत्या युनिटमध्ये असतो, एम्पियर्समध्ये. ठीक आहे, आता सगळ्यात पहिला इम्पॉर्टंट की जो पॉईंट आपल्याला नोट करून ठेवायचा आहे तो म्हणजे की पोटेन्शियल डिफरन्सला आपण कोणत्या नियमने ओळखतो, व्होल्टेज, की जे आपण इथं बघितलं. ठीक आहे, मग म्हणून हे जे एक्सप्रेशन इथं आपण फॉर्म केलं इन वर्ड फॉर्मॅट विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला, देन हियर वी कॅन अगेन राईट
by changing just the name of potential difference by the name of voltage, because both are having the same sense. Okay, there is a no any बिग इशू. सी की इलेक्ट्रिक पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट. फक्त काय केलं या व्होल्टेजला, ठीक आहे, या पोटेन्शियल डिफरन्सला काय केलं आहे, सबस्टिट्यूट केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे हा पोटेन्शियल डिफरन्स कशाने रिप्लेस केला, या व्होल्टेज वर्डने, कारण का पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच काय असतो, व्होल्टेज असतो. ठीक आहे. आता ह्या पॉईंटमध्ये बघूया आपण की आपण जी या फॉर्म्युलामध्ये कॅपिटल पी म्हणजे जी काय इलेक्ट्रिकल पॉवर जी फाउंड करतो आपण किंवा जी कॅल्क्युलेट करतो ते ऑब्विसली कोणत्या युनिटमध्ये भेटणार आहे आपल्याला, वॅटमध्ये. पण ती कधी भेटणार आहे, जेव्हा आपण इथं व्ही म्हणजे पोटेन्शियल डिफरन्सला, ठीक आहे, की जो आपल्याला वोल्ट्समध्ये असणार आहे, बरोबर, या पोटेन्शियल डिफरन्सला की जो वोल्टमध्ये असणार आहे त्याला आपण जेव्हा इलेक्ट्रिक करंट की जो ॲम्पियरमध्ये असणार आहे त्या इलेक्ट्रिक करंटने आपण या पोटेन्शियल डिफरन्सला मल्टिप्लाय करू, तेव्हाच आपल्याला इथली जी इलेक्ट्रिक पॉवर आहे ती वॅट या युनिटमध्ये आपल्याला भेटणार आहे. मग आता आतापर्यंत आपण काय काय लर्न केलं की आधी जो 9th स्टँडर्डमध्ये लर्न केलेला फॉर्म्युला W/T, त्यानंतर ना W इज इक्वल टू व्ही इंटू आय इंटू टी, हा फॉर्म्युला आपण या डब्ल्यूमध्ये सबस्टिट्यूट करून आपण हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म केला, आणि या फॉर्म्युल्यानंतर ना आपण त्याचं वर्ड फॉर्मॅटमध्ये एक्सप्रेशन बघितलं. ठीक आहे. मग आपल्याला ह्या सगळ्या डिस्कशनवरून आपल्याला कन्क्लूड काय होतं रे बाळांनो, की जेव्हा एखादी मोटर आपण ऑन करू किंवा एखादं हिटिंग एखादं रेजिस्टर असेल त्याला आपण हिटिंग करत असो, त्यावेळेस ते रेजिस्टर किंवा ती जी मोटर आहे ती जी पॉवर यूज करते, मोटर किंवा तो रेजिस्टर जी पॉवर यूज करतो ती पॉवर ऑब्विसली कशावर डिपेंड राहणार आहे रे, तर एक म्हणजे त्या रेजिस्टरच्या किंवा त्या मोटरच्या एंडला असणारा पोटेन्शियल डिफरन्स, ठीक आहे, आणि त्या रेजिस्टर किंवा त्या मोटरमधून पास होणारा इलेक्ट्रिक करंट, या दोन्हीवरती त्या मोटरचा किंवा त्या रेजिस्टर्सचा त्यांच्याकडून होणारा जो इलेक्ट्रिक पॉवर आहे तो किती कन्झ्युम होतो किंवा किती नाही हा डिपेंड करणार आहे. म्हणजेच आपल्याला इन शॉर्ट काय रे, की आपल्याला त्या मोटरने किंवा त्या रेजिस्टरने किती पॉवर कन्झ्युम केले हे जर का आपल्याला फाइंड करायचं असेल तर त्या स्वतः रेजिस्टरची किंवा त्या मोटरची किती व्होल्टेज त्यांनी कन्झ्युम केले ती आपल्याला माहिती असली पाहिजे, आणि त्या मोटर किंवा त्या रेजिस्टरमधून किती इलेक्ट्रिक करंट फ्लो होतं हे माहिती असले पाहिजे. तर आपण हा फॉर्म्युला यूज करून आपण त्या पर्टिक्युलर रेजिस्टर किंवा त्या पर्टिक्युलर मोटरची आपण काय फाइंड करू शकतो, पॉवर. ओके, नाउ प्लीज कम टू द नेक्स्ट स्लाइड. आता आपण बघूया डेफिनेशन, की ऑलरेडी लास्ट स्लाइडमध्ये आपण वॅटची डेफिनेशन बघितली होती. ठीक आहे. पण आता या डेफिनेशनमध्ये आपण जी डेफिनेशन बघणार आहे वॅटची ती या फॉर्म्युलेच्या अकॉर्डिंगने आपण डेफिनेशन बघणार आहोत. ठीक आहे. मग बघूया डेफिनेशन. तर पहा की 1 वॅट ही पॉवर जी असते, ठीक आहे, पॉवर कोणत्या युनिटमध्ये आपण मेजर करतो, वॅटमध्ये. पण 1 वॅट एवढी पॉवर त्या इलेक्ट्रिकल डिव्हाइसची आहे ही आपण कधी सांगतो किंवा कधी म्हणतो किंवा कधी डिफाईन करू शकतो. तर बघा इथं तुम्हाला काय डेफिनेशन दिलेले आहे, की जेव्हा ते इलेक्ट्रिकल डिव्हाइस किंवा ते इलेक्ट्रिसिटीवरती चालणारी वस्तू ती जर का 1 व्होल्ट एवढ्या पोटेन्शियल डिफरन्स वरती ती जर का रन होत असेल, चालू होत असेल, ऑपरेट होत असेल, आणि चालू होत असताना ऑपरेट होत असताना ती जर का 1 एम्पियर एवढा इलेक्ट्रिक करंट कॅरी करत असेल तिच्यामधून अलाव करत असेल, तर आणि तरच ती इलेक्ट्रिकल वस्तू किंवा इलेक्ट्रिसिटीवरती चालणारी डिव्हाइस किती पॉवर कन्झ्युम करते, 1 वॅटचे. सिंपल आहे ना रे, की फॉर्म्युला काय आहे आपला, P इज इक्वल टू व्ही इंटू वाय, बरोबर. या पीचा आन्सर ऑब्विसली कशामध्ये निघणार आहे, वॅटमध्ये निघणार आहे. ठीक आहे, वॅटमध्ये निघणार आहे. बट 1 वॅटमध्ये आणायचा असेल तर या दोन्ही व्हॅल्यूचा आन्सर किती पाहिजे, व्हॅल्यू किती पाहिजे, व्हीची व्हॅल्यू पण 1 पाहिजे आणि आयची व्हॅल्यू जी आहे ती पण 1 पाहिजे. म्हणजे ह्यांचा प्रोडक्ट आपल्याला 1 भेटेल. म्हणजेच हे आन्सर आपल्याला कशामध्ये भेटेल, वॅटमध्ये, आणि तेच किती भेटेल, 1 वॅट. ठीक आहे. तर ही सिंपल डेफिनेशन होती की काय, की बाबा इलेक्ट्रिकल डिव्हाइस हा 1 वॅट एवढी पॉवर कधी कन्झ्युम करू शकतो, कधी यूज करू शकतो, जेव्हा तो स्वतः डिव्हाइस त्याच्यामधून 1 एम्पियर एवढा करंट कॅरी करत आहे, अलाव करत आहे, आणि तो करंट कॅरी करत असताना, अलाव करत असताना तो 1 व्होल्ट एवढ्या पोटेन्शियल डिफरन्स वरती तो ऑपरेट होतोय किंवा तो तिथं रन होतोय, तेव्हा आणि तेव्हाच तो इलेक्ट्रिकल डिव्हाइस आहे तो किती पॉवर कन्झ्युम करतो, 1 वॅट एवढी पॉवर कन्झ्युम करतो. आय होप ही डेफिनेशन तुम्हाला समजली असेल. जर का नाही समजली देन यू कॅन जॉइन टेलिग्राम ग्रुप अँड देअर यू कॅन आस्क मी. ओके, आय विल हेल्प यू. प्लीज कम टू द नेक्स्ट पॉइंट.
सी हे जस्ट मी जे आता एक्सप्लेन केलेलं की 1 वॅट इज इक्वल टू 1 व्होल्ट इंटू 1 एम्पियर, की आपल्याला जर का 1 वॅट एवढी मॅग्निट्यूड आणायची असेल पीची म्हणजे इलेक्ट्रिक पॉवरची, तर आपल्याला दोन व्हॅल्यूज माहिती असल्या पाहिजेत व्ही आणि आयच्या. पण त्या दोन्ही व्हॅल्यूज कशा पाहिजेत, व्होल्टेज पण 1 पाहिजे, एम्पियर पण 1 पाहिजे, म्हणजेच तेव्हा ह्या दोघांचं प्रोडक्ट आपल्याला किती भेटेल, 1 वॅट भेटेल. ठीक आहे, इथं जस्ट काय केलं आहे, कॉमन काढलेलं आहे. ओके, नाव आतापर्यंत आपण बघितला इलेक्ट्रिक पॉवर फाइंड करता फॉर्म्युला काय होता रे, पी इज इक्वल टू व्ही इंटू आय. राईट, अजून आपल्याला दोन फॉर्म्युले बघायचे आहेत. ठीक आहे, दोन फॉर्म्युले बघायचे, तर त्या दोन फॉर्म्युलेसाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, हा जो पी इज इक्वल टू व्ही इंटू आय हा जो फॉर्म्युला आहे ना, हाच फॉर्म्युला आपल्याला काय करायचं रे, अगेन यूज करायचा. कोणता, पी इज इक्वल टू व्ही इंटू आय. तर आता बघूया या फॉर्म्युल्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की P इज इक्वल टू व्ही इंटू आय. हा फॉर्म्युला आपण कधी यूज करू शकतो, जर का व्हीची व्हॅल्यू आणि आयची व्हॅल्यू, व्हीची व्हॅल्यू आपल्याला व्होल्ट्समध्ये माहिती पाहिजे आणि इथली आयची व्हॅल्यू आपल्याला ॲम्पियर्समध्ये माहिती पाहिजे. ठीक आहे, ह्या दोन्ही व्हॅल्यू माहीत असतील तर आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. पण कधी कधी एक्झाममध्ये काय होतं की आपल्याला बघा, आपल्याला व्ही आणि आर, ठीक आहे, अशी व्हॅल्यू दिलेली असते किंवा व्ही आणि आय असे पेयर दिलेले असते. ऑब्विसली आपल्याला पेयर कोणत्या व्हॅल्यूची लागणार आहे, व्ही आणि आयची. तर आणि तरच आपण या दोन्ही व्हॅल्यू पी इज इक्वल टू व्ही इंटू आय या फॉर्म्युल्यामध्ये यूज करू शकतो. पण मला सांगा, तुम्हाला जर का व्ही इंटू कॅपिटल आर ही एक पेयर दिलेली आहे, तर तुम्ही पी इज इक्वल टू व्ही इंटू आय या फॉर्म्युल्यामध्ये या दोन व्हॅल्यू यूज करून पीची व्हॅल्यू फाइंड करू शकता का, नाही आहे. फक्त तुम्ही इथं व्हीची व्हॅल्यू पुट करू शकता, बट आयची व्हॅल्यू कुठून आणायची माहीत नाही आहे. ओके, पण तिने आपल्याला फक्त व्हीची दिलेली आहे आणि आरची दिली, पण त्याची युजफुल नाही आहे या फॉर्म्युल्यासाठी. ठीक आहे, सेम या पेअरसाठी पण की पी इज इक्वल टू व्ही इंटू आय आपला हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, आणि त्यांनी आपल्याला देताना व्ही आणि आरची व्हॅल्यू दिलेली आहे या केसमध्ये, आणि या केसमध्ये मी तुम्हाला इथं आय आणि आर जे सांगतो. ठीक आहे, तर आय आणि आरची व्हॅल्यू दिलेली आहे, आपण फक्त या आयची व्हॅल्यू इथं यूज करू शकतो, बट व्हीची व्हॅल्यू कुठून आणायची, आणू तर शकत नाही आहे. तिने फक्त आपल्याला इथं आय आणि आर दिलेले आहे आणि आर दिलेला आहे, पण तो पण युजलेस आहे. मग अशा वेळी काय करायचं की जेव्हा तुम्हाला व्ही आणि आरची एक पेअर दिली असेल आणि सांगितलं असेल की पीची व्हॅल्यू फाइंड करा, ठीक आहे, किंवा त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल की व्ही आणि आरचं मी आत्ता सांगितलं आणि आय आणि आरची पेअर दिली असेल आणि त्यांनी सांगितलं असेल की पीची व्हॅल्यू फाइंड करा, तर मग या केसमध्ये फॉर्म्युले कोणते यूज करायचे. सो बघूया. सो प्लीज सी हियर. समटाइम्स हाऊएव्हर दे डू नॉट गिव्ह अस व्ही अँड आय, म्हणजे कधी कधी ते आपल्याला व्ही आणि आयची व्हॅल्यू देत नाहीत. ठीक आहे, ऑब्व्हियसली व्ही आणि आयची व्हॅल्यू दिली तर आपण पी इज इक्वल टू व्ही इंटू आय या फॉर्म्युल्यामध्ये टाकून पीची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. ठीक आहे, मग ते कधी कधी आपल्याला काय देतात, व्ही आणि आरची व्हॅल्यू देतात किंवा आय आणि आरची व्हॅल्यू देतात, की जे मी आत्ताच एक्सप्लेन केलं. मग यावेळी या केसमध्ये आपल्याला काय करावं लागतं, तर आपल्याला ओहम्स लॉची हेल्प घ्यावी लागते आणि तेच तुम्हाला नेक्स्ट स्लाइडमधून क्लिअर होईल. सो प्लीज कम टू द नेक्स्ट स्लाइड. सो हियर यू कॅन सी की सगळ्यात फर्स्ट फॉर्म्युला की जो आपल्याला आय आणि आरच्या टर्म्समध्ये बघायचा आहे, म्हणजे जेव्हा तुम्हाला आय आणि आरच्या व्हॅल्यू दिल्या असतील तेव्हा पीची व्हॅल्यू वॅटमध्ये कशी फाइंड करायची. कारण ऑब्व्हियसली पी इज इक्वल टू व्ही इंटू आय हा फॉर्म्युला यूज करू शकत नाही, कारण या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला इथं रिक्वायर्ड व्हॅल्यू की जी आयची आहे ती आपण इथले यूज करू शकतो. मग इथं आर दिलेला आहे आणि इथं व्ही दिलेला आहे. मग यावेळी काय करायचं, तर यावेळी हा जो फॉर्म्युला दिसतोय इथं बॉक्समध्ये तो यूज करायचा. मग हा फॉर्म्युला आला कुठून, तर बघा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे हा फॉर्म्युला पी इज इक्वल टू व्ही इंटू आय, त्याला आपण इक्वेशन नंबर 1 दिला. त्यानंतर ना आपल्याला ओहम्स लॉ पण माहीत आहे. ओहम्स लॉ काय, व्ही अपॉन आय इज इक्वल टू आर, किंवा यालाच आपण रिअरेंज करून असं लिहू शकतो की सिंपल या आयला इकडे जाऊन काय केलं आपण आरशी मल्टिप्लाय केलं आणि याला इक्वेशन नंबर 2 म्हणून तिथं आपण नंबरिंग केलं. मग आता यामध्ये हे जे इक्वेशन नंबर 1 आहे ना, हे आपल्याला या केसमध्ये काय करायचं आहे की पुटिंग दिस व्हॅल्यू ऑफ व्ही इन इक्वेशन नंबर 1, म्हणजे या इक्वेशन नंबर 1 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, ही जी व्हीची व्हॅल्यू आहे ना ती पुट करायची. म्हणजे सिंपल काय होईल रे की तो हा जो व्ही आहे ना या व्हीच्या ठिकाणी आपल्याला काय पुट करायचं आहे, ह्या व्हीची व्हॅल्यू म्हणजेच काय येईल आय इंटू आर, आणि पुढे हा रिमेन्स आय ॲज इट इज. ठीक आहे, मग पुढची स्टेप काय होईल रे, आय इंटू आय काय होईल आय स्क्वेअर, आणि राहिलेला हा आर आहे असा, आणि
हा झाला आपला पीचा फॉर्म्युला की जो तुम्ही इथं बघू शकता. ठीक आहे. आता सिंपल या ठिकाणी अगेन आय म्हणजेच काय की करंट की जो कोणत्या युनिटमध्ये असतो ॲम्पियरमध्ये, रेजिस्टन्स की जो कोणत्या युनिटमध्ये असतो ओहम्समध्ये. ठीक आहे. तर ऑलरेडी आपण हा फॉर्म्युला बघितला. ठीक आहे. या फॉर्म्युल्यासाठी आपल्याला व्ही आणि आयच्या व्हॅल्यू पाहिजे तर आणि तरच आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. त्यानंतर ना जर का त्यांनी आपल्याला आय आणि आरचे व्हॅल्यू दिले असतील तर मग आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. ओके. आता व्ही आणि आरची व्हॅल्यू दिल्या तर मग कोणता फॉर्म्युला यूज करायचा त्यासाठी बघूया आता नेक्स्ट लाईनमध्ये. प्लीज हे मी आत्ताच सांगितलं की हा फॉर्म्युला आपण कधी यूज करू शकतो जेव्हा आपल्याला करंटची व्हॅल्यू आणि रेजिस्टन्सची व्हॅल्यू माहीत असेल तेव्हाच. आता बघूया नेक्स्ट स्लाइडमध्ये. हां, तर इथं तुम्हाला जेव्हा व्हीची आणि आरची व्हॅल्यू दिली असेल तर तेव्हा पीची व्हॅल्यू कशी फाइंड करायची. आता ॲज युजल आपल्याला माहिती आहे पी इज इक्वल टू व्ही इंटू आय, त्याला आपण इक्वेशन नंबर 1 दिलं. त्यानंतर आपल्याला ओहमचा लॉ पण माहिती आहे की व्ही अपॉन आय इज इक्वल टू आर. यालाच आपण व्हीच्या टर्म्समध्ये फॉर्म केलं व्ही इंटू आय, व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. देन अगेन याला रिअरेंज केलं आणि आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर इथं आपण फॉर्म केला आणि याला इक्वेशन नंबर 2 दिलं. मग आता ही जी व्हॅल्यू आहे ठीक आहे कोणाची आयची ती कोणत्या इक्वेशनमध्ये पुट करायची 1 मध्ये. मग 1 मध्ये पुट केल्यानंतर काय होईल रे सिंपल की बघा पी इज इक्वल टू व्ही इंटू आय हे इक्वेशन नंबर 1 होतं. मग यामध्ये व्ही आहे असा राहील, आयची व्हॅल्यू काय आहे व्ही अपॉन आर. मग सिंपल काय होईल रे व्ही इंटू व्ही, व्हीचा स्क्वेअर होईल आणि आर हा आहे असा राहील. म्हणजेच आपला फॉर्म्युला काय भेटेल रे पी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. आणि हा जो फॉर्म्युला आहे तो तुम्ही इथं बघू शकता या बॉक्समध्ये. ठीक आहे. सिंपल आणि ही स्टेप आहे जी इथं मी एक्सप्लेन केलेली आहे. अगेन याला आपण इक्वेशन नंबर 3 दिलं आणि या ठिकाणी व्ही म्हणजेच काय असतो आपला पोटेन्शियल डिफरन्स की जो आपण वोल्ट्समध्ये मेजर करतो आणि रेजिस्टन्स की जो आपण ओहम्समध्ये. ठीक आहे. नाव हियर इन दिस इक्वेशन नंबर 3 यू कॅन सी की हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आपण कधी यूज करू शकतो फक्त आणि फक्त जेव्हा आपल्याला व्होल्टेज म्हणजेच व्हीची व्हॅल्यू आणि रेजिस्टन्स म्हणजेच आरची व्हॅल्यू माहिती असेल तेव्हा आणि तेव्हाच आपण हा फॉर्म्युला हा यूज करू शकतो. त्यानंतर ना या केसमध्ये बघा हा जो पी आहे हा कसा आहे रे आरला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. पी हा कसा आहे आरला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मग ह्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनलचा मिनिंगच काय होतो तर बघा की सपोज पी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर म्हणजे जर का तुमचा आर इन्क्रीज झाला तर ऑब्व्हियसली पी काय होतो रे डिक्रीज होतो, किंवा आर तुमचा डिक्रीज झाला तर ऑब्व्हियसली पी तुमचा काय व्हायला पाहिजे इन्क्रीज व्हायला पाहिजे. हो ना. मग बघूया आपण इथं पहा की 2 डिव्हाइसेस आहेत. ठीक आहे. एक डिव्हाइस आहे असे 2 डिव्हाइसेस आहेत. तर फर्स्ट डिव्हाइस जे आहे ना त्या डिव्हाइसेसची पॉवर जी आहे ना हाय आहे कुणापेक्षा या सेकंड म्हणजे याची किती असणार आहे लो असणार आहे. मग सिम्पली पॉवर हाय असेल तर या फर्स्ट डिव्हाइसची रेजिस्टन्स कसा असणार आहे लो असणार आहे आणि याची पॉवर कमी असेल तर याचा रेजिस्टन्स कसा असणार आहे रे हाय असणार आहे. आणि तेच इथे दिले एक्सप्रेशनमध्ये की हाय पॉवर डिव्हाइसेसचे रेजिस्टन्स कसं राहतं स्मॉलर राहतं. बघा आहे ना इथं हाय पॉवर आणि रेजिस्टन्स कसे आहे स्मॉलर आहे लोअर आहे कोणापेक्षा तर दुसरं डिव्हाइस की ज्याची पॉवर कशी आहे लो आहे म्हणजे त्याचं रेजिस्टन्स कसे आहे रे हाय आहे. ठीक आहे. आणि देन आता बघूया एक्झाम्पल द रेजिस्टन्स ऑफ 100 वॅट बल्ब इज स्मॉलर दॅन दी 60 वॅट बल्ब. म्हणजे हा असे 2 बल्ब आहेत आणि एका बल्बचं रेजिस्टन्स जे आहे ते पॉवर जी आहे पीची व्हॅल्यू जी आहे ती 100 वॅट आहे आणि याची व्हॅल्यू जी आहे ती 60 वॅट आहे. ऑब्व्हियसली दोन्हीच्या कंपॅरिझनमध्ये ही कमी आहे. मग पी जर का डिक्रीज होत असेल तर रेजिस्टन्स काय होणार रे इन्क्रीज होणार आणि पी जर का इथं इन्क्रीज होत असेल तर ऑब्व्हियसली आरची व्हॅल्यू काय होणार रे डिक्रीज होणार. म्हणून त्यांना सांगायचं काय की 100 वॅट या बल्बचा रेजिस्टन्स हा कसा आहे तर 60 वॅटच्या बल्बपेक्षा स्मॉलर आहे. ठीक आहे. जो तुम्ही इथं बघू शकता. सिंपल त्यांनी इथे दिलेलं आहे की रेजिस्टन्स ऑफ 100 वॅट बल्ब इज स्मॉलर दॅन दॅट ऑफ ए 60 वॅट बल्ब. ओके. आता या थोडंसं इमेजची आपण बघूया कोरिलेट करून. हा आहे तुमचा लेफ्ट हँड साईडचा आणि हा आहे राईट हँड साईडचा. तर हा जो लेफ्ट हँड साईडचा बल्ब आहे याचं जे रेजिस्टन्स आहे ते कसं आहे जास्त आहे. ऑब्व्हियसली पी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स म्हणजे आता रेजिस्टन्स इन्क्रीज होत असेल तर इथं पीची व्हॅल्यू काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. ठीक आहे. मग बघा या लेफ्ट हँड साईडचा बल्बचा रेजिस्टन्स हाय असल्यामुळे याची पॉवर पण कमी आहे म्हणून हा काय होतोय
कमी ग्लो होतोय, कमी तिथे आपल्याला काय होतोय, ब्राईट झालेला दिसून येतोय. आता या राईट हँड साइड बल्बकडे बघा. या राईट हँड साइड बल्बचे रेजिस्टन्स कसा आहे, कमी आहे. आणि रेजिस्टन्स कमी असल्यामुळे अकॉर्डिंग टू धिस रिलेशन याची पॉवर कशी असणार आहे, जास्त असणार आहे. पॉवर जास्त असल्यामुळे हा बल्ब काय करतोय, ती जास्त ग्लो होतोय, तो मोर ब्राईटली ग्लो होतोय. ओके, so this is all about the relationship between the power and resistance. Now please come to the last slide of this session just to summarize our whole session. Okay, so as in the first point, we have discussed all these formulae, three formulae, first, second and this third one. Okay, this is simply P is equal to V into I, P is equal to I square into R, and this formula is in terms of I and R, means when we known only the value of I and R, then we can use the second wala formula. In the third case also, if we are known the formula, the value of V and R, then we can use this third one wala formula. Now this fourth one formula is just we have used to derive all these just to derive this first equation or this first formula. Okay, now here this is the expression in the word format according to this first formula, right? Electric power is equal to voltage into current. Now here potential difference is also known by the name of voltage, so therefore this expression can also be written in this way: electric power is equal to potential difference into electric current. Means this voltage word is just substituted by the potential difference. Now then, as we know that the that formula P means power is inversely proportional to resistance, and this point also we have discussed in more detail in the last slide. Okay, and then the definition for the 1 watt is also very simple, and also we have discussed in the last slide. So here 1 watt is the power consumed by an electrical device. म्हणजेच इलेक्ट्रिकल डिव्हाइसने 1 वॅट एवढी पॉवर कंझ्युम केलेली असते. हे असं आपण कधी म्हणतो, जेव्हा तो इलेक्ट्रिकल डिव्हाइस 1 एम्पियर एवढा करंट कॅरी करत असेल, आणि कॅरी करत असताना तो 1 वोल्ट एवढ्या पोटेन्शियल डिफरन्सशी काय होतोय, ऑपरेट होतोय किंवा रन होतोय, वर्क होतोय. तेव्हा आणि तेव्हाच आपण काय सांगतो की इलेक्ट्रिकल डिव्हाइस हा 1 वॅट एवढी पॉवर कंझ्युम करतोय. नाउ प्लीज कम टू द लास्ट पॉइंट. जी पॉवर रेजिस्टर हिट करत असताना किंवा एखादी मोटर टर्निंग ऑन करत असताना जी पॉवर तिथं यूज होते, एक्सपेंड होते, ती कोणत्या 2 पॉईंटवर डिपेंड राहते. ऑब्व्हियसली या फॉर्म्युल्यावरून आपण सांगू शकतो की एक तर पोटेन्शियल डिफरन्स, बरोबर, की जे त्या डिव्हाइसच्या टर्मिनस 2 एंडला आपण मेजर करतो ते, आणि सेकंड फॅक्टर कोणता, ऑब्व्हियसली आय, म्हणजेच कोणता रे, की त्या डिव्हाइसमधून पास होणारा इलेक्ट्रिक करंट. ओके गाइस, सो this is all about the today's session, and if you like this video then please do like, share and subscribe. And also if you have any doubt then you can join the Telegram group, and for that the link is given below in the description. Okay, so thank you for joining us. Bye bye.